श्रोत्यानो, रोमकरास पत्र ह्याच्या 8व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 17 वचनांपर्यंत मागच्या कार्यक्रमात आम्ही अध्ययन केले आहे, परंतु 13 पासून 17 वचनांवर मी अधिक स्पष्टीकरण देऊ शकले नव्हते. ह्या कार्यक्रमात मी ह्या वचनांवर थोडक्यात स्पष्टीकरण देईन आणि नंतर आपण पुढे जाऊ. 13वं वचन आम्ही वाचलं होतं, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. श्रोत्यानो, जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार. हे वाक्य लक्षात घ्या. कोणाला मरणार? देवाला मरणार. ह्याचाच अर्थ तुमची त्याच्याशी सहभागिता नाही. मी ह्या ठिकाणी सिद्धांत मांडत नाही. जर आपण देवाची लेकरे आहात तर ह्या गोष्टी आपल्याला अनुभवाने माहीत असतीलच. जर आपण देवाची लेकरे आहात आणि आपल्या जीवनात कबूल न केलेले एखादे पाप आहे, तर काय आपणाला उपासनेकरिता मंदिरात जाणे आवडेल? काय पवित्र शास्त्र वाचायला आवडेल? प्रार्थना करण्याची इच्छा होईल? अर्थातच नाही. आपण परमेश्वरापासून अलिप्त केलेले, वेगळे असे राहाल. परंतु जर आत्म्याने आपण हे स्वतः करू शकत नाही, शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल, असे तो म्हणतो. आता व्यवहारात्मक रीतीने पाहूया. आज आपली काय समस्या आहे? दारू, नशेच्या गोळ्या, लैंगिक समस्या. कदाचित आपण म्हणाल, माझ्या ह्या सर्व समस्या नाहीत. मग आपल्या वैचारिक जीवनाविषयी काय? जिभेविषयी काय? काय आपण गप्पा मारण्यामध्ये रंगमान होता? काय आपण खरे बोलता? आज तुमची काहीही समस्या असो, परमेश्वरासमोर ती कबूल करा आणि तिला पवित्र आत्म्याच्या हवाली करा. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपण जर खरोखर आज त्या समस्येतून सुटका प्राप्त करू इच्छिता तर मानसिक रोग तज्ज्ञ आपली मदत करू शकणार नाही. आपणाला त्याच्याकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. लक्षात असू द्या की तो तुमची अपराधी भावना कदापि काढू शकणार नाही. तो तुमची कशाही प्रकारे मदत करू शकणार नाही. तो तुमची अपराधी भावना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलेल, पण दूर मात्र करणार नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच ह्या अपराधी भावनेला दूर करू शकतो. तोच आपली शांती आपणाला पुरवू शकतो. तो ह्याच कार्यात आहे. तो म्हणतो मत्ते शुभवर्तमान 11 अध्याय आणि 28व्या वचनात, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजगडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. म्हणजे आपणाला कळेल की आपले अपराध क्षमा करण्यात आले आहेत. आता आपण श्रोत्यानो एका नवीन भागात येत आहोत, जो माणसाच्या नवीन स्वभावाविषयी आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 14वं वचन पहा काय सांगतं. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हे जरा अर्थपूर्ण वाटते, हो ना श्रोत्यानो? परमेश्वर आपल्या मेंढरांना हाकलीत नाही, तो त्यांचे मार्गदर्शन करतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेंढरांच्या सुरक्षेविषयी चर्चा करतो, तेव्हा सांगतो की तो स्वतःच्या इच्छेने, जबरदस्तीने त्यांना स्वतःकडे किंवा पित्याकडे आणत नाही. योहान शुभवर्तमान 10 अध्याय 27वं वचन, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना हाकून लावतो नाही, कदापि नाही. ही मेंढरे ती आहे श्रोत्यानो जी सुरक्षित आहेत. ती त्याच्या मागे चालतात. त्यांचे मार्गदर्शन देवाच्या आत्म्याद्वारे होते. ही मेंढरे त्याचा आवाज ऐकतात, कारण त्यांच्याजवळ नवीन स्वभाव आहे आणि ती त्याच्या मागे चालतात. बऱ्याच वर्षांपासून मी देवाच्या वचनाचा प्रचार करीत आहे. मी हे पाहिले की जी मेंढरे देवाची आहेत ती बरोबर त्याचा आवाज ऐकतात. दुसरे, त्यांनी त्याचा तिरस्कार केला आणि त्याच्यापासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न केला. का? कारण ती त्याची मेंढरे नव्हती. येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 18व्या वचनात म्हटले, जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. एका देवाच्या सेवकाने सांगितले की मला फार त्रास आहे. त्यांना विचारण्यात आले, कोणापासून त्रास आहे? त्यांनी म्हटले की माझ्या मंडळीतील कमिटीचे लोक, संडे स्कूलचे शिक्षक मला त्रास देतात. त्यांना विचारण्यात आले, मग तुम्ही काय करता? त्यांनी उत्तर दिले, मी पवित्र शास्त्रातून त्यांना उपदेश देतो. ठीक आहे, पण लक्षात ठेवा की हे लोक देवाची मेंढरे अर्थात देवाची लेकरे नाहीत. श्रोत्यानो, त्याची मेंढरे त्याच्या मागे चालतात. त्यांना
चालायचेच आहे, कारण ती त्याची आहेत. हेच पॉल ह्या ठिकाणी म्हणत आहे. 15व्या वचनात आपण वाचले होते. तो म्हणतो, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. तुमच्यामध्ये भयाचा आत्मा नाही, की आपण स्वतःच्या आत्मिक स्थितीविषयी आश्चर्य करावे, की आपण सुखात नाही, निराशेत आहात. त्यापेक्षा आपण आनंदाने भरलेले आहात, कारण आपण त्याची लेकरे आहात. आणि परमेश्वराचा आत्मा जो तुमच्यात आहे, तो प्रेरित होऊन म्हणतो, अब्बा, पिता. अब्बा हा मूळ आरामिक भाषेतला शब्द आहे, ज्याचे भाषांतर झालेले नाही. पहिल्या इंग्रजी शास्त्राचे भाषांतर करणाऱ्या लोकांनी, ज्यांना परमेश्वराच्या वचनाविषयी फार आदर होता, ज्यांचा विश्वास होता की हे निसंशय परमेश्वराचे वचन आहे, त्यांनी ह्या शब्दाचे भाषांतर केले नाही. श्रोत्यांनो, अब्बा हा शब्द वैयक्तिक शब्द आहे आणि त्याचे भाषांतर केलेच तर असे होईल, माझ्या पित्या. आम्ही हा शब्द परमेश्वराला संबोधण्यास वापरत नाही, ह्या भीतीने की त्याच्याशी अधिक जवळीक निर्माण होईल. परंतु ह्या शब्दाद्वारे हृदयातील हाक, हृदयातील तळमळ प्रगट होते, विशेषतः संकट, दुःख आणि त्रासाच्या समयी. 16वं वचन मी वाचलं होतं. ते अशा प्रकारे, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो. मी बरेचदा दवाखान्यात आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यास जाते. त्यांना मी धैर्य देते की देवबाप ह्या समयी तुमच्या जवळ आहे. तो तुम्हाला ह्या आजारातून अवश्य बरे करणार. परंतु श्रोत्यानो, जेव्हा माझ्यावर दवाखान्यात भरती होण्याची वेळ येते, तेव्हा माझे मन कचरू लागते. काय होईल, कसे होईल? मी देवाला म्हटले की देवा, जे काही मी दुसऱ्यांना म्हटले ते आज माझ्या जीवनात खरे कर. मला पाहायचे आहे की तू खरोखर तसे करतो. आणि माझ्या प्रिय श्रोत्यानो, देवाने माझ्यासाठी सुद्धा बरेचदा तसे केले. त्या संकटाच्या प्रसंगी देवाचा आत्मा आमच्या वतीने देवासमोर आक्रोश करतो. अब्बा, पिता. देवावर भरोसा ठेवणे किती मधुर आहे. आज आपण संकटात, दुःखात, निराशेत आहात काय? तर त्याच्याजवळ या, त्याला हाक मारा, त्याच्या हातात सर्व काही द्या. 17वं वचन मी वाचलं होतं. आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. तो म्हणतो असे आहोत, म्हणजे ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस, देवाचे वारीस असे आहोत. हे शब्द शाश्वती देतात की देवाची मुले त्याच्यासोबत दुःख भोगतील. मला खात्री आहे की जर आम्ही ह्याचे भाषांतर असे करू शकलो असतो की आम्ही त्याच्यासोबत दुःख भोगतो, म्हणून मला नाही वाटत की जर हा शब्द काही फार महत्त्वाचा असा वाटला असता. परंतु हा फार महत्त्वाचा आहे. आज आपण त्याच्याकरिता काय सहन करीत आहात? जे काही असो, पॉल स्पष्ट करतो की ज्यामधून आम्ही आज जात आहोत त्या फार हलक्या गोष्टी आहेत. फार महान अशा गोष्टी प्रगट होणार आहेत. अनंत काळचे गौरव जे एक दिवस प्रगट होणार आहे. अनंत काळात आम्हाला वाटेल की जर आम्ही त्याच्याकरिता थोडे अधिक दुःख सोसले असते तर फार बरे झाले असते. कारण श्रोत्यानो, ह्याच प्रकारे तो आम्हाला शिक्षण देऊन प्रशिक्षित करतो. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. देवाची लेकरे देवासोबत दुःख भोगतात. हाच आमचा खरा आणि वास्तविक संबंध आहे. जर आम्ही परमेश्वरासोबत दुःख सहन करीत नाही तर आमचा संबंध उचित नाही. श्रोत्यानो, आम्हाला त्या महान दिवसाकरिता तयार राहायचे आहे. आज आपण ह्यावर विचार करूया आणि पाहूया की आम्ही ख्रिस्ताकरिता कोणत्या गोष्टी सहन करीत आहोत. आता आपण नवीन सृष्टी पाहणार आहोत. ह्याद्वारे रोमकरासपत्र 8व्या अध्यायाच्या एका नवीन भागाला सुरुवात होते. फक्त विश्वासणाऱ्यांच्याच शरीराची सुटका होणार नाही, परंतु ही जी भौतिक सृष्टी आहे, ही जी पृथ्वी आहे ज्यावर तुम्ही आणि मी राहत आहोत, तिची सुद्धा सुटका होणार आहे. हाच परमेश्वराचा उद्देश आहे. ह्या जुन्या पृथ्वीला नवीन पृथ्वीमध्ये बदलविण्यात येईल. एक नवीन प्रकारची, अगदी नवीन तऱ्हेची, ज्यामध्ये पाप राहणार नाही, जिच्यावर पापाचा शाप पुन्हा येणार नाही,
अशी पृथ्वी तो स्थापित करेल. श्रोत्यानो, ही फार विलक्षण गोष्ट आहे. मी प्रायश्चित्ताद्वारे आरोग्यावर विश्वास करते. प्रायश्चित्ताद्वारे फक्त आरोग्यच नाही, परंतु प्रायश्चित्ताद्वारे नवीन शरीर, तसेच प्रभू येशू ख्रिस्तात त्याने भोगलेल्या क्लेशात नवीन संसाराची आशा करते. परंतु ते आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेले नाही. राजनैतिक पक्ष आणि इतर राष्ट्रीय अनेक वर्षापासून एक नवीन जग निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु अद्यापर्यंत त्यांना तसे शक्य झालेले नाही. परंतु येशू ख्रिस्त त्याने देव केलेल्या सुटकेद्वारे एक दिवस हे करणार आहे आणि मला एक नवीन शरीर प्राप्त होणार. त्या दिवसाची मी फार आतुरतेने वाट पाहत आहे. आता श्रोत्यानो, माझे जे शरीर आहे ते काढले जाणार आणि मला नवीन शरीर प्राप्त होणार आणि ते ह्या येणाऱ्या काळामध्ये कधीही होईल. ह्याच आशेमध्ये मी हे जीवन व्यतीत करीत आहे. 18वं वचन मी वाचते. रोमकरासपत्र 8वां अध्याय 18वे वचन. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. मी मानतो ह्याचा अर्थ पौलाने जीवनाच्या दोन्ही पक्षाला समजून घेतले आहे आणि त्याने हिशोब लावला आहे. जीवनाच्या खर्चाची आणि जमेची बाजू तो लक्षात घेतो. लाभ आणि हानी ह्याचा त्याने चांगला अभ्यास केला आहे. सांप्रत काळाची दुःखे हे सर्व विश्वासणाऱ्यांकरिता साधारण आहेत. या युगातील लोक अन्य कुठल्याही युगातील लोकांपेक्षा अधिक सुखसुविधा उपभोगीत आहेत. परंतु वर्तमान युगातील ख्रिस्ती लोकांची सुद्धा दुःखापासून सुटका नाही. ही दुःखे त्यांच्या हिस्साला आलेली आहेत. 19वं वचन. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. या वचनाचे मी केलेले भाषांतर मला आपणाला सांगू द्या. सृष्टी डोके वर उचलून परमेश्वराच्या पुत्राच्या प्रगट होण्याची उत्कंठतेने वाट पाहत आहे. हे जग उत्क्रांतीच्या खोट्या स्वप्नांचा उदय होण्याची वाट पाहत नाही. उत्क्रांतीचे खोटे स्वप्न कधीच खरे ठरणार नाही. ही सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची वाट पाहत आहे. ही सृष्टी आज कपड्याने झाकलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे. जेव्हा देवाचे पुत्र ह्या देहाचे बाहेरी आवरण काढतील तेव्हा ही सृष्टी सुद्धा बेनकाब होईल. किती गौरवशाली दिवस राहील तो, होय ना श्रोत्यानो? 20वं वचन पहा. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आप खुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. व्यर्थता म्हणजे असफलता, कुजणे असे काही जे नाशवंत आहे. आप खुशीने नाही म्हणजे तिच्या स्वतःच्या इच्छेने नाही, परंतु त्याच्यामुळे ज्याला स्वाधीन करण्याचा अधिकार देण्यात आला होता त्याच्यामुळे. शलोमोन राजाने उपदेशकाचे पुस्तक 1 अध्याय आणि 7व्या वचनात लिहिले, सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही. ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा वाहत राहतात. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी एक चक्र आम्हाला दिसते. नद्या सागराला जाऊन मिळतात आणि परमेश्वराजवळ एक भारी पंप आहे, जो पंप त्या पाण्याला पुन्हा बाहेर काढतो आणि त्याच्या उत्तम वाहतूक पद्धतीद्वारे वारा त्या ढगांना कोरड्या भूमीकडे घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा पाऊस पडतो. पुन्हा नद्या भरतात आणि समुद्राला जाऊन मिळतात. ही क्रिया चालूच राहते. ही निसर्गाची एक सतत चालू राहणारी क्रिया आहे, जी आम्हाला प्रत्येक ठिकाणी आढळते. ही सृष्टी प्रतिज्ञा केलेल्या गोष्टी प्रगट होण्याची वाट पाहत आहे. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली असे पौल म्हणतो, कारण परमेश्वराने तसेच तिला निर्माण केले. आदामाच्या आज्ञा उल्लंघनामुळे मानवाला पापाचा शाप देण्यात आला, परंतु भौतिक जग सुद्धा ह्या शापाखाली आले. परमेश्वराने आदामाला काय म्हटले होते ते आपण स्मरण करा. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 18 आणि 19 वचनात. ती तुला काटे व कुसळी देईल, तू शेतातले पीक खाशील, तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. ही संपूर्ण सृष्टी श्रोत्यांनो शापित आहे, परंतु ही सुटकेच्या प्रतीक्षेत आहे. ज्या काही सजीव वस्तू आहेत त्या पुन्हा मृत्यूला आणि विनाशाला पाहू शकणार नाहीत. 21वं वचन. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. मानवाचे शरीर मरणहार आहे, नाशवंत आहे. कोणी एकाने म्हटले आहे की ज्या वेळेला परमेश्वर आम्हाला जीवन देतो त्याच वेळेला तो वापस घेणे सुरू करतो आणि निसर्गात मृत्यू आणि सडणे कुजणे हे ठेवलेले आहे. सुंदर अरण्यात जाऊन पहा आणि त्या ठिकाणी आपणाला आढळेल
की वृक्ष मृत अवस्थेत पडून आहेत, निर्जीव सडलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. हे निसर्गाचे चित्र आहे. कितीतरी प्राणी रोज मरतात आणि सडतात, कुजतात. 22 वचन, कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. कोणा एका कवीने लिहिले आहे की परमेश्वर स्वर्गात आहे, जगात सर्व व्यवस्थित आहे. ख्रिस्ती लोकांना माहीत आहे की हे खरे नाही. देव स्वर्गात आहे हे खरे आहे, परंतु जगात सर्व काही व्यवस्थित आहे हे मात्र खरे नाही. परमेश्वराचे पवित्र वचन अधिक खरे आहे, जे योएलचे पुस्तक ह्याच्या 1 अध्यायाच्या 18व्या वचनात म्हणते, गुरेढोरे कशी धापा टाकीत आहेत, बैलांचे कळप घाबरले आहेत, कारण त्यास चारा नाही. मेंढरांचे कळपही पीडले आहेत. श्रोत्यानो, कोणीतरी असे म्हटले आहे की ही सृष्टी दुःखाने भरलेले गीत गाते. पर्वतावरील झाडातून जो वारा वाहतो त्यामध्ये हे उसासे भरलेले असतात. झाडांच्या मधून वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे जे संगीत निर्माण होते ते रेकॉर्ड करण्यात आले आणि ऐकल्यानंतर खरंच ते संगीत दुःखाने भरलेले होते. पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचे किंचाळणे, ओरडणे हे सर्व पवित्र वचनात सांगण्यात आलेल्या गोष्टींचे साक्षीदार आहेत. गॉडेट म्हणतात की निसर्ग हा त्या वधूप्रमाणे आहे जी लग्नासाठी सजून धजून अगदी तयार आहे आणि पाहते तर काय की वर मरून पडला आहे. ती त्या वधूच्या कपड्यात छान सजलेली उभी आहे, परंतु डोळे मात्र अश्रूंनी भरलेले आहेत. हे म्हणणे अगदी बरोबर आहे श्रोत्यानो की ही सृष्टी कणत आहे. 23 वचन पहा, इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. दावीद राजाने सुद्धा स्तोत्रसंहिता 6 अध्याय आणि 6व्या वचनात म्हटले होते, मी कणून कणून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहवितो, मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो. श्रोत्यानो, फक्त सृष्टीच कणत नाही, परंतु विश्वासणारे सुद्धा सृष्टीच्या सुसंगत आहेत. हे वचन त्या लोकांच्या मताला उधळून लावते जे हे म्हणतात की ख्रिस्ती लोकांचे चिन्ह म्हणजे 12 महिने त्यांच्या तोंडावर हास्य असते. येशूने सुद्धा अश्रू ढाळलेत. ह्या शरीरात असताना श्रोत्यानो आपण सर्व अश्रू ढाळतो, कणतो. जसजसे आमचे वय वाढत जाते आमच्या शरीराचे अवयव दुर्बळ होतात, अनेकांना विभिन्न प्रकारचे आजार लागतात आणि मग आमचे कणणे सुरू होते. पॉल म्हणतो करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 2 वचनात की ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. आता पुढे 24 वचन पहा, कारण आपण अशी आशा धरून तरलो जी आशा दृश्य झाली आहे, ती आशाच नव्हे जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील. आपण आशा धरून तरलो हे शब्द येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील आमच्यासाठी केलेल्या कार्याविषयी तसेच त्याच्यामध्ये आमचा जो विश्वास आहे त्याविषयी बोलतात. हे सर्व काही नाही. मुक्ती पावलेले, सुटका प्राप्त झालेले शरीर भविष्यात आमच्याकरिता ठेवण्यात आले आहे. 25 वचन, पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो. विश्वास, आशा आणि प्रेम हे विश्वासणाऱ्याच्या जीवनाचे आवश्यक घटक आहेत. विश्वास आणि आशा दोन्ही जे गौरव आमच्यामध्ये प्रकट होणार आहे त्यात समाप्त होतील. फक्त प्रेम सदैव टिकणारे आहे. 26 वचन, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. होय श्रोतानो, परमेश्वराचा आत्मा अनिर्वाच्य कन्याने आमच्याकरिता मध्यस्थी करतो, ज्याविषयी आम्ही बोलू शकत नाही. 27 वचन, पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. श्रोत्यानो, बऱ्याचदा आम्ही स्वतःची इच्छा परमेश्वरासमोर ठेवतो आणि म्हणतो की ही विनंती तू मान्य करावी, परंतु बऱ्याचदा परमेश्वर ती विनंती मान्य करीत नाही. देवाचा आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्याकरिता मध्यस्थी करतो. हे फार विलक्षण आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.